आणि प्रांजल खेवलकर यांनी अल्कोहोलचं सेवन केल्याचं त्यांच्या अहवालातून स्पष्ट झालंय। ससून रुग्णालयाने तयार केलेला अहवाल पुणे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलाय। 7 पैकी 2 जणांनी अल्कोहोलचं सेवन केलं होतं असे अहवालातून स्पष्ट झालंय। सर्व आरोपींनी रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवलेले होते। 4 ते 5 दिवसात अंमली पदार्थाचं सेवन केलं होतं का याचाही अहवाल येणार आहे। हा संपूर्ण प्रकार मला संशयास्पद वाटतो। अजूनही संशयात तिथे एखादी पार्टी सुरू असेल। खडसेंच्या जावयावर 4 दिवस वॉच होता म्हणून एवढा वॉच जर पहलगावमध्ये ठेवला असता तर ते अतिरेकी पळून नसते गेले। गिरीश महाजनच्या चेहऱ्यावरचा काल जर आसुरी आनंद पाहिला असेल तर यामागे काय घडतंय आणि घडवलंय हे तुम्हाला लक्षात येईल की इतका आनंद गिरीश महाजनला का व्हावा की खडसेंचा जावई पकडला गेला किंवा त्याला अटक केली। माणसाला आपण मंत्री आहोत हे भान त्याला नाही आहे। त्या माणसाला काल त्याचा उल्लेख केला, हा मोकाट सुटलेला सांड आहे फडणवीस मंत्रिमंडळातला, असं मी काल म्हटलेलं आहे। ते खरं आहे आणि हाच फडणवीसांना अडचणीत आणणार। गिरीश महाजन यांच्या चेहऱ्यावरती फक्त नाचायचेच बाकी होते। सातत्याने आपण त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आहोत। मोठ्या प्रमाणात कारवाई चाललेली आहे। कालही मुंबई पोलिसांनी दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन देखील जे काही इथं बॅकवर्ड लिंकेजेस शोधत ते गेले त्याच्यामध्ये दुसऱ्या राज्यात जाऊनही त्यांनी तो ड्रग्सचा कारखाना त्या ठिकाणी पकडलेला आहे। त्यामुळे याच्यावर कारवाई मोठ्या प्रमाणात चालली आहे। हे बघा आता पोलीस तपास करता आहेत। स्पॉटवर आणि 3 वाजता रेड झालेली असं दाखवलं जातं आहे। त्या ठिकाणी सगळे ड्रग्ज असतील, कोकेन असेल, काय असेल, गांजा होता, हुक्का होता, ते सगळं ते दाखवलेलं आहे मला वाटतं ना। आणि यावर जर कोणाला काही शंका असेल तर त्यांनी निश्चित तपास अजून करून घ्यावा। माननीय मुख्यमंत्री महोदयांना तसं सांगावं, पोलीस यंत्रणेला तसं विचारावं। जर कोणी बळजबरी अडकवत असेल तर साहजिक आहे, कोणावर अन्याय व्हायला नको। पण जर ड्रग्ज असेल तर प्रांजल खेवलकर यांना शिक्षाही झाली पाहिजे। माझा प्रॉब्लेम असा आहे की अचानकपणे हे सगळं होत असताना खरं तर पोलिसांच्या नाकाखाली या सगळ्या गोष्टी होतात। तेव्हा पोलीस कारवाई करताना कुठेही दिसत नाही की अनेक लोकांना तेव्हा अटक झाली, पण एकाच व्यक्तीचं नाव रिलीज केलं गेलं आणि ते बाहेर मीडियाकडे दिलं गेलं। तर मला असं वाटतं की हे याच्यातनं सरळ राजकारणाचा वास येतोय। रोहिणी खडसेंना गप्प करण्यासाठी हे कटकारस्थान आहे की नाही अशी शंका मला नक्कीच येते।